ए, तुला बाहेर कोणी काढलं? अर्जनी वहिनी निघतोय मी, पण माझ्या मागे जर तुमच्या अंगाला कोणी हात जरी लावायचा प्रयत्न केला ना या घरात, तर मला सांगा. मी आधीच सांगितले, जो पुरीच्या अंगाला हात लावल त्याचा हात खांद्यातनीच काढत असतो मी. चला आपले. भाऊजी भाऊजी तुम्ही जाऊ नका ना घर सोडून. न काढू, सगळं संपले आता. हे आपे, अगं एवढं तोंड वर करून फॅमिली फोटो करून घेतलास ना? अगं मग बोल की आता. सरकार माझा ऐका, अर्जुनला थांबवा. थोरला मुलगा म्हणून हात जोडून सांगतो. अरे थोरला पोरगा म्हणून वारस द्यायचं व्हाय ना तुला अजून. दादा जाऊ दे, नको काय बोलू. ऐकलं ना? अरे आता आतमध्ये गेलो मी, तर फॅमिलीचा फोटो बघून जीव अडकला रे माझा. आणि दुसऱ्याच सेकंदाला कोंडलेली पिऊ वहिनी दिसली. काय नाही होणार या घराचं. अर्जा, अरे तुमचा मोठा भाऊ आहे, इथं वहिनी आहे, तुमचं घर आहे. इथं माझ्यासाठी फक्त तुम्हीच, आणि माझ्या घराची दारं तुमच्यासाठी काय उघडी असतात. अर्जुना ऐक की, ते घर सोडून काय होणार आहे एकदा विचार कर ना. आपे ठरलंय माझं, वाट बघतोय. अर्जुन, अर्जुन बापू येते मी. बाबा सर, मी आता चाललीये, पण हे घर परत सोडून दाखवणार बघा. येते. ए अप्पे, अप्पे, हे सगळं होत असताना कदम काय बोललं नाही का? अरे बाबा बोलले की, ते बोलत होते, त्यांनी लई थांबवण्याचा प्रयत्न केला अर्जुन. पण सरकारने ऐकलं नसेल ना? सरकारांचं नेमकं म्हणणं काय ना, मला तेच कळत नाही कधी कधी. सरकार पण अशी का वागतात ना, मलाही कळत नाही. त्यांचं कसं आहे, त्यांचं ऐकलं नाही ना की त्यांना त्रास होतो. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय आपलं आपण बघू. अर्जुन असं कसं बोलतोयस तू? अरे कशी तरी असली तरी माणसं आहेत ती आपली. राहू दे, तू नको संत बनायला जाऊ. आजपर्यंत कधी अभ्यास करून दिला का त्यांनी तुला? अर्जुन अरे या सगळ्या गोष्टींची त्यांना नाहीये सवय. एखादी लग्न झालेली बाई घरात बसून अभ्यास करते, शिकतेय, या सगळ्या गोष्टी नवीन आहेत त्यांच्यासाठी, आणि माणसांना या नवीन गोष्टीची भीती वाटते. अगं तू अभ्यास करते, यात कसली भीती वाटायला पाहिजे आता? मी अभ्यास करते याची भीती नाही वाटत त्यांना. शिकलेली बाई घर फोडते असं म्हणतात ना समाजात, याची भीती वाटते. किती खोटे आहे आप्पे. अगं तुझ्यामुळे आपलं घर एकत्र आलंय, आत्याला मान सन्मान मिळालाय. हो, पण आता आपण जे काय केलं त्यांनी काय झालं? मग काय करायला पाहिजे होतं? हे तुझं म्हणणं काय? ते जे बोलतील ते ऐकून घ्यायचं, खपून घ्यायचं. बापूंना कशी वागणूक दिली त्यांनी? अरे हो, पण त्यांना याचा राग आलाय की आपण त्यांना फसून ती खुर्ची घरात घेतली ना. म्हणजे सगळी चुकी माझी, असंच ना? असं नाही म्हणते मी. तू चिडचिड कशाला करतोयस इकडं? अरे चिडचिड करून काय होणार आहे? आता जे झालंय ते झालंय ना. तू इथं बस बरं. प्रश्न चिडचिडचा नाही बस. अर्जुन चिडचिड करून काही होणार नाही. तू शांत हो बरं. इकडे शांत हो. पण मी खपून घेणार नाही आप्पे सगळं. नको घेऊ, पण आता शांत राहा की. अजून कोणच कसं आहे ना काय? अर्जुन बाबा दमून झोपले असतील,
त्यांना आराम करू दे, येतील ते. थोडा वेळ वाट बघू, पण मी इथून हलणार नाही आप्पे. माझ्या बापाचं शेत आहे इथं, बघू तुला कोण काय म्हणते. दादा, अरे मी देतो पैसे, जरा थांब. अर्ज आला की त्याच्याकडनं घेऊन देतो. ज्या शेतात राहतोयस त्या शेतातली मुठभर माती तरी तुझ्या नावावर आहे का? अर्जुन, ही लढाई सोपी नाही हे बापूंनीच सांगितलं होतं मला. पण खरंच लढताना कळतंय की किती अवघड आहे ते. आणि सगळ्यात अवघड असतं आपल्याच माणसांशी लढायचं. पण जवळ तू माझ्या सोबत आहेस ना, मी अशीच उभी राहील, पाय घट्ट रोवून. चालूच आहे बघा. बाय बाया, आणि त्यात ते सरकार काय साधा माणूस नाही बघ. अक्का, मग आपण पण गप बसायचं नाही. आत्ताच्या आत्ता जाऊन जाब विचारून येतो त्यातली. हे दिप्या, जरा गप बसा तू, उगाच काहीतरी करू नको. अगं उगाच काय उगाच मम्मी, ह्याला काय अर्थ आहे? असं कोण करतं का? दिप्या, तू जरा शांत राहा. तू यात पडू नको सर, तू लहान आहेस. अहो बापू, मग काय करणार आहे तुम्ही? त्या दोघांनी असंच बाहेर राहायचं का? नाही नाही दिप्या, त्यांनी बाहेर राहून कसं झालं? नाही, मी काहीतरी करतो. कसं बापू? मी सुषमा, मी हे विषयच मिटवून टाकतो. मंजू, बापू, अहो काय बोलताय काय तुम्ही? त्यांचे सगळेच्या सगळे पैसे एकदम देऊन टाकतो, म्हणजे त्रासच नाही. अगं, त्यांची पैन पै फेडून टाकतो, काय पण करतो, कष्ट करतो, म्हणजे मग ती पोरांना त्रास देणार नाही. होय होय, तुम्ही त्यांचा पैशांचा विषय एकदाच मिटवून टाका. बरं, ती होईल सगळं. तुम्ही जरा आधी पडता का? काहीतरी केलं पाहिजे, हातावर हात ठेवून चालणार नाही. मी दिप्याचा पटकन पाणी घेऊन जा, साखरांचा पटकन. बापू, अहो बरं वाटते का तुम्हाला? सांगा की. बरं वाटते का तुम्हाला? हा, तुम्ही आधी पडा बघू, पडा जरा. सुषमा, पण आपल्याला यातलं काय सांगू नका बरं का कुणी. अहो नाही सांगत तिला कोण काय. मी आधी झोपा बघू. मनातलं सगळं बोलून मोकळं हो की, नाही तर लय त्रास होईल. बोलण्यासारखं काय राहिले आप्पे? त्या सुजाने बघितलं ना कसं कुत्र्यासारखं वागवलं. अरे हो, आपल्याला त्यांचा स्वभाव माहिती नाही का? आपल्याला माहिती होतं ते असंच वागणार आहेत. तू हे सगळं आधी का नाही सांगितलं मला? मी तुला सांगायचा लय प्रयत्न केला, तू एवढा चिडला होतास, मग कसं सांगणार होते? आधी सांगून तरी काय फायदा होता मला? पण आज सुजाच्या जागी दुसरं कोण असतं ना तर काय हात टाकला असतं मी. हे सुजा, आजपर्यंत कधी सख्या भावापेक्षा कमी प्रेम नाही केलं मी त्याच्यावर, तरी असं वागायचं होय? हे सरकार, कदम, आत्या एकमेकांचे सख्खे भाऊ बहीण आहेत ग. लहानपणापासून एकत्र वाढले, मोठे झाले, तरी एकमेकांचे असं का वागतात आप्पे? कारण अर्जुन, त्यांची भांडणं भावाभावांची नाहीयेत, सत्य आणि असत्याची आहेत. अगं हो, तरी पण असं वागायचं, असं बोलायचं कदमांबद्दल? त्यांनी आयुष्य घातले त्या शेतात. कारण त्यांची निष्ठा मातीशी आहे, आपल्या घरातल्या सगळ्या माणसांशी आहे. अर्जुन, म्हणून एवढं सगळं होऊन त्यांनी घर नाही सोडलं रे. म्हणजे घर नाही सोडायला पाहिजे होतं आणि सगळं खपून घ्यायला पाहिजे होतं. खपून नाही घ्यायचं, लढायचं.
जे चुकीचं आहे ना त्यासाठी लढायचं. आणि अर्जुन लढण्यासाठी आपण मैदानात पाहिजे कायम लक्षात ठेव. आप्पे काय बोलतीये तू? मैदान आहे का ते? अगं घर आहे आपलं ते, जीवा भावाची माणसं राहतात तिथं. हो पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ना, मग लढायचं. जाऊ दे, मला तर कंटाळा आलाय या सगळ्या गोष्टींचा. 50 वेळा 30. असं म्हणून कसं चालेल बाबा? अर्जुन, ही लढाई लई मोठी आहे. आणि ही लढाई कोणासोबत आहे यापेक्षा ती कशासाठी आहे ना, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आपल्या माणसांशी लढताना त्यांना हरवायचं म्हणून नाही रे, तर त्यांना सत्याच्या बाजूने आणायचं म्हणून लढायचं. अर्जुन, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या माणसांशी लढताना आपलेपणा हे सगळ्यात मोठं शस्त्र असतं. अर्जुन, लई वर्ष आधी ना अशा एका अर्जुनाला प्रश्न पडले होते. त्याला काय करावं ना काहीच कळत नव्हतं. आई युद्ध त्यांनी सगळे शस्त्रच खाली टाकून दिले. मला नाही करायचं युद्ध. पण त्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर एकाने दिली. तो त्याचा सारथी होता. काय नसते नियती वेती. अर्जुन, याच कालभैरवानं आपल्या बाजूने कौल दिला होता. आज त्यानंच आपल्याला आसरा दिलाय आणि उद्या तोच दिशा दाखवणार आहे. किती भोळा विश्वास आहे ना तुझा. एका दिवसात विश्वास तुटलाय व्हय तुझा? तसं समज पाहिजे. अर्जुन, आपल्या पाठीशी जेव्हा कुणी उभं नसतं ना तेव्हा हा देव उभा असतो. कायम लक्षात ठेव. हा देव हा उभा असतो पाठीशी. कुठे आता देव? आप्पे देव असताना तर हे सगळं झालंच नसतं. आप्पे तुझ्या बरोबर नाही व्हायला पाहिजे होते. त्यांनी आयुष्यभर माझी माणसं, माझा भाऊ, माझं घर, माझी वहिनी केलं. सगळ्यांसाठी प्रेम 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 केलं. त्या कदमांबरोबर नाही व्हायला पाहिजे होते. अर्जुन, हे बघ, लोकांनी आपल्याशी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं. आपण लोकांशी कसं वागतो हे आपल्या. नको आप्पे, आज नको खरंच. या चांगुलपणाची शिक्षा भोगतोय ना आपण. अर्जुन, एका दिवसात असं काय झालं? तू असं काय बोलायला लागलं? झालंच तसं ना. काय झालं एवढं? याचा खेळ आहे सगळा याचा खेळ आहे. म्हणजे पैशाचा खेळ आहे सगळा, पैशाचा. कदम आयुष्यभर माझी माणसं, माझं घर, माझं शेत, माझा दादा एवढंच करत आले. आज काय ऐकायला लागले त्यांना? मला रानातून जरावर हाकलून द्यावं ना तसं हाकलून दिले. आज कदमांकडे पैसे असते, त्यांच्या नावावर जमीन असती, माझ्याकडे पैसा असता तर ही वेळ आली असती असं इथं राहायला लागलं असतं. अर्जुन, अर्जुन, काय दाजी कुठं चालला? अरे हमने इतना अच्छा शिरकुमा बना के लाए है. हा, वांग्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी पण आणल्यात. आम्हा असं कळलं तुम्हाला भूक लागली आहे म्हणून आम्ही आलो. आई शपथ! दिप्या, चाचा, यशोमामा, चकुले, तुम्हाला कसं कळलं आम्ही इथे होते? इथे दिप्या डॉट पब्लिक ऑन. दिप्या, बापू कसे? हो, बहुत अच्छे है. तू फिक्र मत कर. आपे तुमच्या दोघांच्या बाबतीत असं घडल्यावर वाईट वाटणारच त्यांना. हो दिदे, म्हणून मी त्यांना काय सांगितलं नाही. त्यांना जर कळलं असतं तुम्ही इथं देवळात आहे तर पळत आला असतं बघ ते. म्हणून आम्हीच प्लॅन केला ना आलो बघ. हे बघ, आम्ही काय काय आणले, अंथरून पांघरून सगळं आणले. अरे आमच्यासाठी बी थांबा की. आकुताई चल पटापटा. अगं हप्पे, अगं तुला सांगते, माझ्या टायमाला माझ्यावर कधी वेळच आली नाही बघ घरातनं बाहेर पडायची. आणि तू घरातनं बाहेर पडलीस आणि काळीच तुटलं बघ. मी आणि आकुताई काही घेऊन आले बघ तुझ्यासाठी. अगं आपली तुला घरात बाहेर काढली ना, अगं मी आहे ना, हे बघ तुझ्यासाठी ठेसन भाकरी करून आणली. आप्पे, आज गावची आस आहेस तू. तुला असं कोण एकटं सोडल बाई? आप्पे,
तू फिक्र मत कर, सब कुछ ठीक हो जाएगा. काय म्हणू नकोस आता, बस जेवायला. अर्जुन, बघितलंस, तू तिथं उभा आहे एकटा, आणि मी इथं या सगळ्यांसोबत. कोण श्रीमंत दिसतंय सा? मी तुला म्हणलं ना, आपल्या हक्काची माणसं हीच आपली पॉवर असते. साहेब, ओ साहेब, अहो किती वेळ झालाय, चला की आता. ते शेतात काम करणारे बाबा दिसतात का? माझ्या बापानं आयुष्य घालवलं असं शेतात, आणि काकाने एका वाक्यात विषय मिटवला. मला तुझ्या नावावर कुठे जमीन? साहेब तुम्ही कशाला टेन्शन घेताय, नका नाही एवढा विचार करू. तीच चुकी झाली चिंचुकी, विचार नाही केला हीच चुकी झाली. साहेब आता तुमचं डोकं गरम आहे. शेतातल्या घरात आकडून काढलं राव, अरे माझ्या बापाने हाताने उभारलं होतं ते घर, का तर काकाचा पैसा वाचावा म्हणून. साहेब तुम्हाला एक सांगू का, अहो चांगल्या लोकांसंग चांगलंच होतं. अय चिंचुके, बास झालं. पैसा असेल ना तरच चांगलं होतं. एक लिस्ट तयार करायची. कसली? गावामध्ये कोण कोण 2 नंबरचा धंदा करताय ना त्याची लिस्ट पाहिजे मला. हा देतो की साहेब. 10 रुपयाचा जरी कपला केला ना कोणी गावात, 10 रुपयाचा जरी, तरी 5 रुपये माझ्याकडे आले पाहिजेत. आलेच पाहिजे तर चिंचुके. पैसा येतं पावर आहे एवढंच खरंय. अरे माझा बाप आयुष्यभर राबला रे त्या शेतामध्ये. त्याच्या नाव आहे का जमीन? आहे का? नाही. जमीन त्याच्याकडे आहे ज्याच्याकडे पैसा आहे. म्हणजे बापाने काय केलं आयुष्यभर? माझ्या मजुरीच केली. आयुष्यभर राबून माझ्या बापाच्या नाव जमीन नाही. ठीक आहे ना? ठीक आहे. आता बघत चिंचुके. साहेब त्याला काय म्हणतात माहितीये का? सेवन सप्ताह. म्हणजे अहो सारखा 7चा आकडा लावायचा म्हणून सेवन सप्ताह. नाही तिकडे काय का लावा ना, आपला हप्ता टाइमवर येऊ दे बघ. अहो साहेब न देऊन काय करतोय? गावात राहायचंय की त्याला, धंदा करायचाय त्याला. चल. काय इन्स्पेक्टर साहेब कुठं चाललाय? का तुला आत टाकायचंय का? नाही हो, एक तक्रार करायची तुमच्याकडं. काय असेल ते चौकीला. गावातल्या मंदिरात 2 निर्वासित भिकारी ठाण मांडून बसलेत. काय म्हणलं तू? नाही म्हणलं, गावातल्या मंदिरात एक पोरगी अभ्यास करत बसली एकटीच. संकल्प लय जपून बोला, नाही तर परत बोलता येणार नाही अशी अवस्था करी. इकडं आपली एकटी अभ्यास करते गावच्या मंदिरात. नाही तुला जर जमत नसेल तर तसं सांग, मी थांबतो ना तिच्या मदतीला. साहेब साहेब जाऊ द्या, तो मुद्दाम करतोय. एवढंच वाटतंय तर मग घरातून निघायचंच कशाला? हा अरे हा, तू निघला नाही का? तुला तर हाकललाय त्यांनी घरातून, घराच्या संपत्तीतून हाकललाय तुला. अहो साहेब तुम्ही चला, ते मुद्दाम करतोय. चला साहेब तुम्ही चला. आत्ता लढू नका, लय महागात पडत. कर की, कर ना, काय करायची ती कर. मग बघ मी काय करते. अहो साहेब तुम्ही चला तर चला. अरे वय दादा पर कुठं? आपली अर्जुनकडं. आपल्या अर्जुनकडं? वय, चल दादा याच्यात जाऊया. अरे वा अरू, भारी सांगतोस की रे. कुणी शिकवलं रे अरू? शाळेत. चांगलंय की. ठीक आहे
चला आरू, आता जेवण झालंय, गोष्ट सांगून झालीये, आता झोपायचं. हा लगेच? हो लगेच. चला आई, मी आरूला झोपवून घेते. आई, आप्पीना अर्जा घरात नाही तर कसं शांत वाटतंय ना. नाहीतर काय, गेली एकदाची अवधसा. आज तू माझं घर घेऊन आलास इकडे. बस काय दाजी, हॅशटॅग रिस्पेक्ट दिला मी तुम्हाला. आता डॉनच्या रिस्पेक्ट पुढे काय आहे तवा. बर चला निघायचं का आता? आरू उठला तर मला शोधत बसेल. तुम्ही दोघ जण काळजी घ्या एकमेकाची, आणि आम्ही काय म्हणलं त्याच्यावर जरा विचार बी करा. थांबा थांबा, अर्जुन, आपण 2 रात्र इथं आहोत आणि दोन्ही रात्र इथं माणसं होती. आणि माणसं म्हणजे पॉवर. मला कळतंय आप्पे, पण ज्या गोष्टी माणसांनी होत नाहीत ना, त्या पैशानेच कराव्या लागतात. आपण आता असं करू, हळूच मागच्या दारात जाऊ. हा काय विनय काका बोलतोय? अरे आपण जेवण करून आलोय, ओळखल्याशिवाय राहतील का ते? अरे तुम्ही सगळे एवढं का घाबरताय? चला. सरकार, अहो किती झालं तर आपलीच पोर आहेत ना ती. विनोबाजी, मग सांगून जायचं होतं की, असं गुपचूप का गेला सगळेजण? आई, सांगून गेलास तर जाता आलं असतं का? माहितीये तुम्हाला पण. हे तू मध्ये बोलू नको. अरे पर जायचंच कशाला म्हणतो मी? त्या अर्जानं एक घाव 2 तुकडे करून गेला ना, तो बाहेर पडला ना, मग पडला तर पडला. सरकार, तुमचं बरोबर आहे, म्हणजे त्यांनी असं घर सोडून जायला नको होतं, पण त्यांच्या बरोबर असलेलं नातं तोडता येत नाही ना. दादा, त्यांनी नातं तोडलंय, आपण नाही. नाही, अशी अक्कल यायची नाही. तुम्हाला बाहेर जायची, बाहेर राहायची, बाहेर खायची लय हाऊस आहे ना. मग एक काम करा, तुम्ही सगळे ना आता बाहेरच राहा. अरे दादा, असं काय करतोस? अरे माझ्यामुळे ही सगळी. तुझ्यामुळं? अरे बाकीचे काही नेमती आहेत का? बोळ्यानं दूध पितेत की कळत नाही म्हणायला? असं नका बोलू सरकार. अहो थंडी एवढी आहे आणि. ठरलंय माझं. दादा, अरे ह्यानं तू सगळ्या गोष्टी अवघड करून ठेवतोय. आता नाही नाही, तुला बोलायला लागलं म्हणजे फार लय तोड सुटलं की फार अक्कल शिकवाय मला. ठीक आहे, मग आम्ही सगळेजण राहतो बाहेर. तायडे, राहू देत रे विना दादा.
लहान होतो तेव्हा आपण असंच लहानाचं मोठं झालो. आता ह्याच्याकडं घर आलंय, पैसा आलाय, आता लय मोठा झालाय ना तू. चला रे. दादा माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अरे असं काय बोलतोस? हे बघ, आपण सगळे या ठिकाणी फिरायला आलोय असं समज. पण झोपायचं पण काहीतरी बघायला लागेल ना. हो, अजून थंडी वाढायला तर आपण स्वेटर बिटर काहीच घेऊन नाही आलोय. हे नको काळजी करू, मस्तपैकी शेकोटी करू की आपण. हा लगा माझी बुलबुल असते ना, लय भारी गाणी वाजवत बसलो असतो. हा हो विनय काका, लय दिवस झाले रे तुझी गाणीच ऐकली नाहीत. राणी, मला माफ करशील ना ग? अगं, वाटलं नव्हतं अशी वेळ येईल म्हणून. पण तुझ्या धाकट्या बहिणीसाठी मला ते करावंच लागलं. राणी अगं, आपली हप्पी सुखात राहिली पाहिजे का नाही? अगं, ती एवढा अभ्यास करती, कष्ट करती, परीक्षा पण पास झाली. आता तिथं डोकं शांत राहिलं पाहिजे का नाही? तिच्यासाठी म्हणून केलं एवढं. पण राणी, मी लय कष्ट करीन, रात्रंदिवस कष्ट करीन, पण तुला सोडवीन. शब्द आहे माझा. जैन सर, व्यायाम चालू आहे वाटतं. हा बरं अप्पे, इथं अभ्यास करत बस. काय लागलं तर सांग चिंचुकेला. नाही नाही, मी इथं बसते की आपली. अगं बस की त्या खुर्चीवर. काय झालं? नाही नाही अर्जुन, मी या खुर्चीवर नाही बसू शकत. अगं अप्पे, तू बायको आहेस माझी, आणि ती खुर्ची माझी आहे. माझं जे काय सगळं तुझंच आहे ना. हो, हे बरोबर आहे तुझं, पण ही खुर्ची एका सब इन्स्पेक्टरची आहे आणि तिला तो मान आहे. आई शपथ, एकच नंबर वहिनी. कसलं भारी बोलताय राव तुम्ही. मग बरोबर येतं ना भाऊजी. अहो अर्जुन, ही खुर्ची कमवली आहे, आणि जोवर मी माझी खुर्ची कमवत नाही ना, तोवर मी कुठल्याच खुर्चीवर नाही बसणार. या खुर्चीच्या जागी साधी प्लास्टिकची जरी खुर्ची असती आणि ती कलेक्टरची असती, तर त्या खुर्चीला पेटवायचं सोड, हात लावायची सुद्धा कोणाची हिंमत झाली नसती. अप्पे, याच आगी पुढे मला वचन दे, तू कलेक्टरची खुर्ची मिळवणारच. बापू, मी तुम्हाला वचन देते, कलेक्टर होऊन मी खुर्ची मिळवणार. अप्पे, तुझ्या डोक्यात राहिले का ते अजून? मी बापूने शब्द दिलाय ना. बरं ठीक आहे, तुला पाहिजे तिथं बस अभ्यासाला. काय लागलं तरी चिंचुकेला सांग. मी येतो जरा एक काम करू. साहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका, बिंदास जावा, मी आहे इथं. चल. वहिनी, काय लागलं तर सांगा, मी इथंच आहे बरं का. भाऊजी, मला काही लागलं तर मी घेईन. वहिनी, मग मी इथं कशाला आहे? तुम्ही इथं लोकांसाठी आहात, माझ्यासाठी नाही. नाही नाही, ती बरोबर आहे वहिनी, पण मी आपलं मदत व्हावी म्हणून म्हंटल. मी सांगेन तुम्हाला काही लागलं तर. बस तुम्ही. हो. बंद झालं पाहिजे गावातलं. भाऊजी, भाऊजी, सगळं खरं आहे का? नाही नाही वहिनी, अजिबात खरं नाही. असं कसं म्हणताय? काय म्हणलेलं मी, इथं काय होणार नाही. साहेब, असलं काय गावात चालून देणार नाहीत. तुम्हाला माहिती ना साहेब, एकदम खतरनाक माणूस आहेत ते. आणि हो, तुमची घरची भांडणं कशाला इथं आणल्यात? चला, काय असेल ती घरच्या घरी मिटवा. चला. अहो, घरचं काय याच्यात? मग मी सांगितलं की
अहो गावात काय असलं चालत नाही, हा कळत नाही का तुम्हाला? अहो पण साहेब तुम्ही चिंचुके भाऊजी काय ताई आता तुम्हीच बघा, ते पोलीसवाला असं पैसे घेऊन गावात धंदा चालू करतात बघा. ओ ताई तोंड सांभाळून बोला. इथला पोलीस माझा नवरा आहे, तू कधीच असं करणार नाही बघा. आणि आजवर त्यांनी 1 रुपयाची पण कधी लाच घेतलेली नाही. हा मग अहो ते अभ्यास करायला आले तिथं, त्यांच्या डोक्याला ताप देऊ नका. चला बाहेर तुम्ही, चला नाही का बाहेर. अहो पण साहेब तुम्हाला असं सांगून कळणार नाही. पहिलं बाहेर व्हा, नाहीतर जेलमध्ये टाकीन बघा. चला बाहेर, चला लवकर. अहो साहेब मला माहिती हो, ये आकडा लावलाय गावात. चला बाहेर, चला काय असेल ते, चला बाहेर, चल नंतर बघू काय असेल ते. भाऊजी अरे काय सगळं. अहो काय नाही, तुम्ही अभ्यास करा वहिनी. अहो रोजच आहे आम्हाला. अहो त्यांच्यातल्या त्यांच्यात भांडणं करतात आणि पोलीस स्टेशनला निस्तरायला येतात. नक्की ना? अहो मी खोटं कशाला बोलू. बरं वहिनी मी आलोच 5-10 मिनिटात. काका ती समोरच्या फांदीला बांध. हो पण थोडं उंच घे की तू. नाही नाही इथं बरोबर आहे, घे तू. अहो मी काय म्हणते, एकदा बोलून बघूयात ना घरातल्यांशी. कशाला? काय बी होणार नाही. हे अरू शाळा नाही का बाळा तुला? नाही मी तर सहलीला आलोय ना. अरे अशी कुठे सहल असते काय? मग अशीच सहल असते की. चूल तयार करतात, जेवण करतात. आत्या ताई भाजी आणली, आपण स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायचं का? हा घेऊयात, पण भात आमटीच करूयात आता. नाही नाही आता नाश्त्याला पोहे करूयात की, मग स्वयंपाकाचं बघू. हा चालते. तुम्ही सवय करून घ्या बरं का अशी चुलीवर स्वयंपाक करायची. त्यात काय आहे तवा? अरे असं आम्ही राहिलेच आहे की. काय काय तायडे? तू मी आणि दादा. काय तमाशा मांडला येऊ. विनया अरे काय हा तुम्ही जरा नीट बोला ना. मला पण जायचंय. मम्मी तू गेली होतीस. मग तर सगळे जण आले की, म्हणून तर असे बाहेर बसलेत आता. तुली मांडत आणि स्वयंपाक रांधत. अहो आम्हाला भेटायला आली म्हणून तुम्ही सगळ्यांना बाहेर काढलंय सरकार. अर्जा तू जरा शांत राहा बघू. हो म्हणूनच काढलं बाहेर. अरे अर्जा आम्हाला फसवून गुपचूप ही सगळी जण तुम्हाला भेटायला आली होती. एवढं काय आहे तवा त्यात? आम्ही नव्हतं बाहेर काढलं तुला. तुला तुझ्या बायकोच्या स्वप्नाचं पडलं होतं. सगळ्यांपेक्षा ती महत्वाची ना तुला. सरकार सगळ्यांनी एकत्र यावं हे सगळ्यात मोठं स्वप्न यांचं होतं. आपे तू काय बोलत होतीस ना ते आत्ता कळायला. अर्जा तू उगाच डोसक्यात राग घेऊन बोल नको बर का. नाही 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 कदम, राग नाही आला मला. मला माझी चूक कळायला लागली. अर्जुन मग आता वेळ नको वाया घालू. कदम दादा मी परवा घर सोडून गेलो, माझी चूक झाली. वा रे वा, आता उतरली वय मस्ती. 2 दिवस देवळात राहायला लागलं म्हणून. भाऊजी मुद्दा हा नाही की आम्हाला कुठे राहावं लागलं. मुद्दा हा आहे की आम्ही गेल्यामुळे सगळं घर डिस्टर्ब झालं. आत्ता अक्कल आली वय म्हणजे तुम्हाला. म्हणजे तुम्ही परत येताय का घरात? हो कदम येणार आहे आम्ही. अख्खं गाव जमलं इथं.
नेता व्हायचंय ना तुम्हाला? लोक काय म्हणतात याचा विचार करा जरा. सरकार होईल ते होईल, बघून घेऊ आपण. आता नको. अरे दादा, मी म्हणतो म्हणून तरी ऐक. नाही ऐकत तर ठीक आहे, आपण काहीतरी करूया. अरे अरे ऐका, घराला घर पण माणसाने येत. अरे विर्या, मी पण तीच म्हणतोय की. हा, तुला तर माझा राग माहितच आहे ना. हा, समुद्राच्या लाटासारखा येतो मी लगेच आणि वसार तुम्ही लगेच, नाही का? अरे पण पोरांना कळलं पाहिजे का नको? हा दादा, अरे मी अर्जुन संघ बोलतो. ठीक आहे, यायचं असेल तर या घरात. हा, पण एका अटीवर. आता जर घरात यायचं असेल तर पुन्हा अजिबात तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, काय बी झालं तरी. आणि हे जर तुम्हाला मान्य असेल तर आणि तरच घरात यायचं. माझी बी काटे सरकार. तू मला टाकू शकत नाहीस. माझं म्हणणं आहे सरकार, येत्या 19 तारखेला आप्पीची परीक्षा आहे आणि तोपर्यंत तिच्या अभ्यासात जाणून बुजून कुणी लुडबुड केलेली मला चालणार नाही. या बया, मुद्दाम कोण करते र? आता काय सुनेला घरातली कामं पण सांगायची नाही तर काय? आई, अहो 19 तारखेपर्यंत मी आणि रुपाली ताई घरात कामं करतो की काय? हो रुपाली ताई. हो आई, आम्ही दोघी मिळून सगळी कामं करतो. तिला करू देत अभ्यास. आणि काय असेल तर मी बी आहेच की. अहो तुम्ही असं सगळं. आप्पे, तूच म्हणतेस ना घरची माणसं घरची माणसं. अगं मग हीच तर करतात की घरची माणसं. काय झालं का? अजून एखादी अडचण आहे काय? आई, मी सगळी कामं करत जाईल आणि. हा चला चला घरात चला. हा, चला चला आता. अर्जुन, लई भारी वाटतंय. आपण घरात परत आलो बघ. काय खुश नाहीस का? नाही, असं काय नाही. चल. अर्जुन, अर्जुन, हा? काय झालं? काय नाही. त्या शेंशाला जसं आप्पीच्या मनातलं सगळं कळतं ना, तसं आता आप्पीला पण कळायला लागलं बरं का शेंशाच्या मनातलं. आप्पे, काय झालंय? नीट करायचंय पण. मला माहितीये तुला अजिबात परत यायची इच्छा नव्हती ना. आप्पे, आपण सगळ्यांना घेऊन राहिलो असतो ना बाहेर. अर्जुन, पण त्यांनी गोष्टी अजून चिघळल्या असत्या, लक्षात येत नाहीये का? सरकारांचं कसं आहे माहिती का तुला? त्यांना असं वाटतं हे घर जमीन त्यांच्या नावावर आहे ना, तर घरातली माणसं पण त्यांच्याच नावावर. असं नाहीये काही. असंच आप्पे. आपण त्यांचे विचार बदलू, आपलीच माणसं आहेत ना ती. पण त्यांना वाटतंय का तसं? आपल्याला वाटतंय ना. मग आप्पे, इथं मी फक्त तुझ्यासाठी आलोय. माहितीये मला, त्यासाठी लई मोठं थँक्यू. अर्जुन, उद्या काही पण झालं ना तरी मी अशीच तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. नक्की नक्की. काय जरी झालं तर? काय जरी झालं तुला माहितीये की आपली शब्दाची लय पक्की आहे. शब्दाची पक्की.
मग मला अजून एक शब्द दे ना. बोल. मला रोज एक अभ्यास. लई अभ्यास राहिलाय माहिती का तुला? अभ्यास राहिला माहितीये की. आपे अभ्यास राहिला. अर्जुन 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 काय करते? वाह वाह वाह, आले का सगळे? हा, एक महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेलती माझी. आजपासून आपले ड्रायव्हर बापू असणार आहे. अरे याला काय अर्थ आहे? सरकार, एक दिवस चालला आम्ही घरात राहायला येऊन आणि तुम्ही असं करताय? आम्ही काय केलंय तेव्हा? अर्जा उगाच दंगा नकोय मला. करावं असं नव्हतं करायला पाहिजे. माझे बापू आहेत ते. अरे दादा, त्याला काय अर्थ आहे? अरे का त्यांच्या मागे हात धुवून लागलाय? मी मुद्दामून सांगितलं नाही ना हे. काहीतरी. हो बापू, सांगितलेलं काम झालं का? हा, ठीक आहे, करतो लगेच मी. जाऊ इकडे. काय करताय बापू? सरकार, तुझ्या काय चाललंय? जे चाललंय ना लय चुकीचं चाललंय. बापू, तुम्हाला काय म्हणलं तुम्ही? बघा आता, तुम्ही सांगा काय ते. अर्जुन, ऐका की माझं. नाही बापू, तुमचं काय ऐकून घेणार नाही मी. अरे आता तू तरी सांग, माझं ऐका दोघांनी मिळून. अरे थांब की. ऐकून तरी काय म्हणताय? बाकी काय नाही रे, मला फक्त यो कर्जाचा विषय नको होता. अरे त्या दिवशी त्या ₹1,00,000 विषय संपला ना, खुर्ची झाली तेव्हा. काका, तू तो हिशोबात मी कच्चा आहे रे. अरे 1,00,000 माफ झाले बरोबर, त्यातले 60,000 मुद्दलाचे आणि व्याजाचे 40. 2 लाखातनं 60 मुद्दल गेल्या, उरलं 140 आणि त्याच्यावरचं महिन्याकाठी येणार याज 14,000. आप्पे नजर नको फिरू आप्पे. जे आहे ते उघड्या डोळ्यांनी बघ. हंगास. वा 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 वा. चला 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 चला, लय काम आहेत आपल्याला. चला बसा लवकर. चला ड्रायव्हर बसा. आपे बघ, नजर फिरू नको, उघड्या डोळ्यांनी सगळं बघ.
तुझ्या डोक्यात डोळ्यात मनात सगळं साठवून ठेव आप्पे, कारण उद्या ह्यानीच पेटून उठणार आहेस तू. बघ उद्या कधी अभ्यासाचा कंटाळा आला, मन नाही लागलं, भीती वाटली ना, हे सगळं आठवायचं आप्पे. ते इंधन आहे तुझ्यासाठी, इंधन. उघड्या डोळ्यांनी बघ सगळं. बापू ती बॅग द्या, मी ठेवत्यात. ए आप्पे चहा आण मला. एवढं लांबून मी आले, एखादी पड्डीशी चहा घेऊन येते तर ते काय नाही, तिला नुसतं घरातल्या नोकरांचंच पडलेलं असतंय. मावशी माझे वडील आहेत ते. आप्पे तुझा चहा ठेव, मी ठेवतो यात. मावशी आता चहा कशाला पिताय? नाही म्हणजे आता जेवणाचीच वेळ झाली ना, चहा प्याल पित्त होईल हो तुम्हाला, म्हणून म्हणलं. तू नको मला जास्त अक्कल शिकवा, जे सांगितलंय ना ते कर. जा चहा घेऊन ये पहिला मला. बापू द्या इकडे, मी ठेवते. नाही मी ठेवतो. बापू आहो. जरा बी तिच्यात फरक नाही पडला बघ, एक शब्द खाली पडू देत नाही, लगे उलट बोलत असते. नाहीतर काय. काय बापू लय हादरे बसले म्हणतात या. नाही हो सरकार, ते गावातले रस्ते त्यामुळे जरा थोडं वाटलं असेल त्यांना. गाडीला काय झालं ना? नाही गाडीला काय नाही झालं, गाडी एकदम व्यवस्थित आहे. बरं गाडी नीट लावून घ्या. ठीक आहे. काय करू रुक्मिणी, हे कधी झालं? आज सकाळीच लागलेत कामाला. नाही दिसतंय भारी, पण बरं झालं, मी एकदम टायमावरच आली म्हणायची. मग काय तर रुक्मिणी, तुला सांगते, अगो पालीच्या गणपतीचं दर्शन तर पाठच घेऊन आले, कारण दिवसाला येऊन लागतं बघ. चांगलं झालं बाई, खरंच असं जाऊन यायला पाहिजे कधी तर. खरंच रुक्मिणी जागो, लई बरं वाटतं बघ. आता काय माहिती बाई मला कधी जायला मिळतंय. आमच्या मागचा संसार तर सुटायला पाहिजे ना. हा ते बी खरं आहे. आतल्या डोक्याला ताप देणाऱ्या सुन्या तुझ्या पदरात पडल्या म्हणल्यावर कसलं देवदर्शन आणि कसलं काय. हो ना मावशी, आणि त्यात अजून तुम्ही. ए आप्पे तोंड सांभाळून बोलायचा. रुक्मिणी बघ कशी मला बोलती ही. ए आप्पे जेवायला वाढायला घे. काय मी करतेच की, जेवणच वाढायला घेते. हे काम तिला करू देत नाहीत. बाई आता अभ्यास असतो त्यांना, आणि नवऱ्यानं सांगितलंय तिच्या की बाकीचं काही एक काम सांगायचं नाही तिला म्हणून. असं आहे वय? हो मावशी, आणि आम्ही पण ठरवले की परीक्षा होईपर्यंत तिला कसलंच काम सांगायचं नाही. अहो 19 मार्चला परीक्षा आहे तिची. ताई अहो तुम्ही तर तारीखच लक्षात ठेवली. हो मग. आप्पे अगं मला बाप्पू म्हणते. आप्पीला राणीत अभ्यास करायला लय आवडतो. म्हणलं आता राणी इथं आहेच, आप्पी राणीत अभ्यास करणार. कसले भारी आहेत ना बाप्पू आपले. पण मग एवढ्या भारी माणसासोबत नेहमी असं का होतं? म्हणूनच कलेक्टर व्हायचं ना आपल्याला, असं होऊ नये म्हणून. मस्तपैकी अभ्यास करायचा, अजिबात तिकडचा विचार करायचा नाही. बस अभ्यास. अर्जुन मी कलेक्टर होईल ना. राणी पण हो म्हणते बघ. बस अभ्यास. अर्जुन, अर्जुन
अर्जुन तू काय करतोयस वर? अगं आप्पे ते झाडाला पैसे लागलेत ना ते काढत होतो. अर्जुन ही चेष्टा करायची वेळ आहे का? काय चाललंय तुझं? काय करतोयस? अगं काहीतरी रोग लागलाय झाडाला तर म्हणलं पसरायच्या आत बघून घ्यावं ना त्यासाठी चालू होतो. तुला काय झालं तर खाली उतर चल. अगं नाही काय नाही होत मी आलो 2 मिनिटात चल तू. अर्जुन कामावर जायचं नाही का? चहा ठेवलाय तो थंड होईल लवकर ये. काय काय म्हणली काय ये लवकर लव 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 काय काय म्हणली लवकर अजून किती करू आप्पे. अर्जुन आगाऊ झालायस तू. खाली उतर चल लवकर. हा आलो आलो चल तू. मग अपर्णा अभ्यास करून घशाला कोरड पडली वाटतं. हो नाही नाही असं काही नाही. मग कुठपर्यंत आलाय? मिशन 19 मार्च. सर एवढं वाचायचं राहिले ना काय करू काहीच कळत नाही बघा. तू मी सांगितलं तसं सगळ्या विषयांचं टाइम टेबल केलंस का? हो टाइम टेबल बनवलाय की. पण सर मला ना ऑप्शनल सब्जेक्टचं जरा टेन्शन आलंय बघा. जिओग्राफी आहे ना ऑप्शनलला? आणि मराठी साहित्य पण आहे. हे काय आहे? हे जिओग्राफीचे प्रश्न आहेत ते सोडव. आणि बघ हा विषय तुला दोन्हीकडे येणार आहे माहिती आहे ना? हो. तू मी येईपर्यंत हे सोडव मग बघू आपण काय करायचं. हो सर दुसरा विषय घ्यायला पाहिजे होता का हो? अगं नाही असं काही नाही. कुठलाही विषय घेतला असतास ना तुला हेच वाटलं असतं या ठिकाणी. ते तर आहेच. तू सोडव आणि रात्री दे मला आणि मग तुझं टाइम टेबल पण बघू आपण. चालतंय मी लगेच घेते सोडवायला. अगं अगं पाणी तरी पी आधी. अहो नाही एवढं झालं की करते की. आपण असं कसं जा जा पाणी पी आधी. चल येतो मी. हो सर सावकाश जा. हा हा बोल काय सांगतो? अरे आम्ही पैसे मोजून ठेवले होते. बरं तू फोन ठेव मी बघतो. हा बघतो ठेव. सरकार 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 सुजयराव बोलवते. या की बाहेर या की. का रे तुझ्याच्यानं काय व्हायना का काय काम? सांगितलं तुम्ही कराल. सांभाळून बोल. आपल्या पैशात गोळ झालाय 3.5 लाखांचा. म्हणजे त्यांना पोहोचले 6.5 फक्त. कसं काय? मला काय माहित नाही आत्ताच फोन आलेला. अरे गंडवत असतील ती. पैसे आपण मोजून ठेवले होते. हा 3.5 कमी तो पण तिकडे आपलाच माणूस आहे. गोळा आपल्याकडे झालाय. आपल्याकडे गोळ कसा काय झाला? सरकार पैसे मोजून ठेवले होते ना आपण आणि त्यानंतर 2-3 तास बॅग तशीच होती. पण आपल्या घरात कोणाची एवढी हिंमत आहे? आपले पैसे चोरले? तीच तर सरकार. ह्यो विषय घरातनाच झालाय आणि तिथं जाऊन सोडवायला लागणार. असं असेल ना सुजा तर काही खैर नाही. चला जाऊन बघू आपण. चल. नाहीत का घरात? नाही. मग जा तुम्ही. दिप्या नीट सांग काय झालंय तुला? केवढं घाबरल्यासारखं दिसतोयस तू. काय झालं बाळा? नाही मला कुठं काय झालंय. मग जा तुम्ही मला काम आहे घरी. 1 मिनिट माग काय लपवलीस? अगं ती माझं कामाचं आहे. काय कामाचे मला दाखव. अगं नको ती पिवताची जनतांडवच आहे. मग लपवण्यासारखं काय ते दाखव की. अगं तिथे कॅमेराच आहे ती कावल मला. मला दाखव की कॅमेऱ्याचं काय ते. अगं दिप्या क्या काय चाललंय तुझं? कॅमेराच ती. कॅमेऱ्याच आहे ना. एवढं काय म्हणते? दिप्या दिप्या एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडं? देवानं दिलं. दिप्या मी तुला नीट विचारते मला नीट उत्तर दे. एवढे पैसे कुठून आले बाळा तुझ्याकडं? अगं शपथ सांगतो मी असं रस्त्यानं चाललो होतो आणि चालता चालता म्हणत होतो मला पैसे पाहिजे ती.
आणि थोडं फुलं गेलो तर मला ही बॅग गावली. कुठे गावली? गावातल्या रस्त्यावर. दीपक कुठं बोलू नका, मला नीट सांग. अगं त्याची शपथ सांगतो, तुझी शपथ, मम्मीची शपथ, मला गावली बॅग रस्त्यावर. कोणाचे तरी असतील ना हे पैसे? अगं दिदे ती सांगतोय तुला, कांतारा झालाय कांतारा. वाव बोल की, कोणीतरी ऐकल ना. ऐकू दे की मग, आपण काय चोरी केल्या वय? दिप्या तुला कळतंय का? ते पैसे इकडे दे, आपण ते आत्ताच्या पोलीस स्टेशनला देऊन देऊ. दे थांब. सॉरी दिदे, पण मी आज तुझं काय बी ऐकणार नाही. म्हणजे हे सगळं पैसे सरकारांना देणार आणि बापून आणि राणीला घेऊन घरी जाणार. दिप्या तुला कळतंय का तू काय बोलतोयस? हो, सगळं नीट कळतंय मी काय बोलतोय ते. इकडे बघी काय आहे? राणीची शीट खराब झाल्या, बापूंनी तिचा विचार न करता तुझ्यासाठी खुर्ची घेतली. त्याच्या बाप्पी आमची कलेक्टर नाव लिहिलं, तर काय केलं या माणसांनी? जाळून टाकली. तिकडे या, इकडे तिथे ती बघ, तुझी थोरली बहीण आहे नाही? अगं बापा किती प्रेम करते तिच्यावर माहित आहे ना तुला. आधीच आपली राणी घाण आहे यांच्याकडे. अरे बाळा, ते चुकीचे वागले म्हणून आपण चुकीचं वागायचं असतं का? नाही दिदे, मी आज तुझं काय बी ऐकणार नाही. ऐक की बाळा, कोणाचे तरी असतील ते पैसे. ती सांगतोय तिथे तुला एवढं पैसे कोणतरी विसरून जाते म्हटलं, त्याला नाही गरज पैशांची, आपल्याला गरज आहे पैशांची. अगं देवानं दिलेत आपल्याला हे पैसे. असं नसतं बाळा, तू ऐक की माझं. नाही दिदे, मी तुझं अजिबात ऐकणार नाही. आत्ताच्या आत्ता पैसे दिप्या ऐक की माझं. दिप्या मला नाही ऐकायचं तुझं काय. अरे शक्ती ऐकून तर घे माझं. बरं ठीक आहे, मी बॅग पोलीस स्टेशनला नेऊन देतो, पण बापून हे काम करण्यापासून तू थांबवायचं. माझ्याकडे आहेत का एवढे पैसे? नाहीत ना, मग ग बस की तू, मी बघतो की काय करायचं ती. ऐकणार आहे. सरकारने विचारले एवढे पैसे कुठून आणले तर काय सांगणार आहेस तू त्यांना? काय संबंध त्यांनी विचारायचा? आपण त्यांच्याकडनं पैसे घेताना त्यांना विचारलं का कुठून आलं पैसे? त्याच्यातले पैसे मिळाल्याशी मतलब. दिप्या बापूंच काय? तुमची शपथ, मी नाही चोरलं पैसे. अरे खोटे बोलताना विश्वास बसावा असं तरी बोल की. गावात सापडले रस्त्यावर, अरे काय अर्थ याला? या गावातल्या लोकांकडे खायला पैसे नाहीत आणि लाखो रुपये असे रस्त्यावर सापडतील होय. अहो सरकार दुसऱ्या कोणाची तरी असतील. मग अर्जा मला सांग, एवढे पैसे गेले म्हटल्यावर तक्रार यायला पाहिजे होती, आली का तुझ्याकडे? नाही, तक्रार नाही आली अजून तशी. अहो साधी 100ची नोट जरी रस्त्यावर पडली ना तरी लोकांची धावपळ होती शोधायला, आणि इथं एवढं पैसे रस्त्यावर पडलं तरी अजून कोण बी तक्रार घेऊन आलं नाही. म्हणजे सरळ सरळ कळतंय ना यांचा डाव हाय त्यो. अर्जा तू याला ज्याला टाक, चांगला फोडून काढ, मग कळेल याला. ज्याला तर तुम्हाला टाकलं पाहिजे. वाईट तुम्ही वागलाय, चुकीचं तुम्ही वागलाय. नुसता ताप दिलाय माझ्या बापाला, गरीबाला छळता नुसतं. काय बोलला? हा, हे घ्या तुमचं सगळं पैसे. नित्य पुढे अजिबात माझ्या बापूंना ताप द्यायचा नाही. तुमचा आमच्या बापूंचा संबंध संपला. टिप्या कुठे सापडले पैसे? रस्त्यात गावलं मला. रस्त्यात सापडले म्हणजे? रस्त्यात सापडले म्हणजे तुझे झाले का रे पैसे? हो बापू, रस्त्यात गावले म्हणून माझे झाले. उलट बोलतो. अरे त्या पैशाने कर्ज फेडणार आहेस का माझं? हे रस्त्यात सापडलेले पैसे आणून देऊन कर्ज फेडणार आहेस माझं? हा, अरे बापू बापू, अरे बहिणीच्या सासूरवाडीत आहेस, या सगळ्या पाहुण्यांसमोर अशी लाज आणणार आहेस का? हा, लाज आणणार आहेस का मला? अरे एवढंच जर वाटतंय ना तर घाम गाळायचा, कष्ट करायचे आणि मग आणून पैसे द्यायचे, कर्ज फेडायचं बापाचं. असे सापडलेले चोरीचे पैसे आणून देतो का? ठीक आहे, मी स्वतः कष्ट करीन आणि तुमचं सगळं पैसे फेडीन. बघितलं का कसा तोंडा बोलून उरमटासारखा गेला तो? चांगला झोडपाय पाहिजे होता त्याला, म्हणजे अक्कल ठिकाण्यावर आली असती. खरं म्हणजे आधीच करायला पाहिजे होतं तुम्ही त्याच. सरकार माफ करा. चूक झाली असेल पोराकडनं, मी माफी मागतो ना तुमची. ठीक आहे, तुझ्या हे ते पैसे ताब्यात आपले. अर्जा बॅग दे इकडं, बॅग दे अर्जा. अर्जा सरकार हे पैसे तुमचे, ते अजून सिद्ध व्हायचे. अर्जा नाटक करू नकोस. नाटक करत नाही, ड्युटी करतोय माझी मी. हे पैसे चौकीला जमा होणार, रीतसर काय ती कारवाई होईल, चौकशी होईल, मग ठरवू काय असेल. बघा बघितलं ना,
बायकोला वाचवायला कसा की पुढं आला. मावशी पण त्याआधी हा व्हिडिओ बघा कार्याध्यक्ष. कसला? दाखवतो की. काका नेमकं काय झालं होतं? नेमकं मी गाडीवरनं चाललो होतो. इकडनं असं चाललो होतो, माझ्याकडे एक 4-5 बॅगा होत्या. त्यात ही पैशाची बॅग पण होती. अशी पायात पकडली होती आणि ती कधी पडली ती माझ्या लक्षातच आलं नाही. पार त्याकडं सातारा. हा सातार पर्यंत गेल्यावर लक्षात आलं सातार मध्ये की माझी पैशाची बॅगच पडली. मग तिकडनं अशी शोधत शोधत आलो आणि कंप्लेंट दिली आमच्याकडे. तक्रार केली. तर या साहेबांनी ही बॅग मला दिली परत. धन्यवाद. अरे असू दे आमचं कर्तव्यच येते. सांगा पुढचं. नाही नुसतं कर्तव्य नाही. अहो ही बॅग जर सापडली नसती तर माझ्या मुलीचं शिक्षणच झालं नसतं. तर आपण आता बघितलं की आसगावचे सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांनी या काकांची पैशांची बॅग ज्यात 3.5 लाख रुपये होते ती शोधून देण्यात मदत केली आहे. इथून पुढं आप्पीव शंका घेण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करायचा. आता आप्पीला सांगेल आबरू नुकसानीचा दावा ठोकायला. नाही त्याची काही गरज नाही अर्जुन. आप्पे ज्याचे पैसे गेले होते ना तो माणूस सापडला. त्याचं हो, कळलं मला. ते ऐकलं की आता. आणि अर्जुन आपल्या घरातले पैसे कुणी चोरलेत ते पण कळले. काय? कुणी? सरकारी एकच मिनिट थांबा, सांगते. मावशी अहो कुठे चाललंय? प्रसाद वाटेल निघाला तोय. आम्हाला बी द्या की वाईच प्रसाद. आता खाल्लाय ना एवढा. अहो मावशी प्रसादच आहे ना. अहो द्या की सगळ्याला. काय होतं परत परत दिला म्हणून. चोरांची टोळी बोललात, बापूंना बोललात, दिप्याला बोललात. शेवटी काय झालं? अहो घरातच गावला की चोर. काय आई? हे आप्पे आई काय चुकीचं बोलतेय मी? अहो जो माणूस कर्ज फेडायचं म्हणून आपल्या घरी ड्रायव्हरची नोकरी करतोय, शब्द पाळावं म्हणून राणी लिहून दिली, त्या माणसाला तुम्ही चोर म्हणला तो? मी लगेच चिंचुकेला फोन करतो, एक लेडी कॉन्स्टेबल बोलवतो आणि मावशींना आत टाकू आत्ताच्या आत्ता. नको. मावशी आता का? कायद्याने तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. चोरी केलीत ना? सरकार तुम्ही तक्रार द्या फक्त, त्यांना आत टाकू लगेच. तुम्ही केलंच कसं हे? अहो मला माहित आहे हिनं चोरी नसेल केली. बस काके मावशींना वाचवण्यासाठी मुद्दाम करतेस नाही? तेच तर. आणि त्यांना माहिती असतं तर त्यांनी असं चोरून नसतं नेला प्रसाद. आप्पे लई डोकं चालू नकोस. हा वा काके वा, एवढी मोठी चोरी केली मावशींनी आणि तू वर आप्पीला सुनावतेस. काय मावशी बोलता येणं झाले वय आता? आता कशा बोलतील ना त्या. सरकार आणि अर्जुन मावशींना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायची गरज नाही आम्हाला. आओ तुम्ही नका अजिबात तक्रार करू. मावशी नाही करत तक्रार. यावर अजून एक उपाय आहे. जे काही तुम्ही म्हणाल ना ते सगळं करते. हा अहो आधी ऐकून तर घ्या. सरकार चुकी केली तर शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही आजपर्यंत आप्पीला कुठल्या कुठल्या गोष्टीची शिक्षा केली आहे? बरोबर आहे ना सरकार? आणि मुळात झाली तर त्याची शिक्षा देणारच, भरपाई घेणारच. नाही सरकार असं करू नका. आम्ही पाहिजे तर तुमच्या पाया पडतो. आमच्या 3.5 लाखावर डल्ला मारला होता ना. आता
त्याच्या दुप्पट दंड म्हणून द्यायचा. अगो बया, दुप्पट म्हणजे किती होत्यात? 7 लाख. पण सरकार ही काय शिक्षा आहे का? आमच्या कायद्यात हीच शिक्षा आहे. नाही नाही, अहो पण हे चुकीचं आहे ना. ए तुला विचारलंय कोणी? ए सुजय नीट बोल जरा. मग तिला गप्प बसायला सांग. अहो पण मी एवढं पैसे कुठून आणू? मी माझ्या बाप जन्मात एवढं पैसे पाहिलं नाही. तू पैसे चोरताना ही गोष्ट लक्षात नाही आली होय तुमच्या? नाही ना हो, खरंच हो. कुठून आणू मी एवढं पैसे तुम्ही सांगा ना. का संकल्पना आहे का? तुमचाच पोरगा आहे ना तेव्हा. बेस्टच काम झालं मग. ठीक आहे. अप्पे तू म्हणतेस तेवढं सोपं नाही गे. तुला वाटतंय तसं चांगुलपणावर जग चाललं असतं ना तर मग काय बोलायचं. इथं जशाच तसं उत्तर दिलं ना तोच टिकतो. आणि माझ्या बापाच्या नावावर काय आहे असं विचारलं होतं ना यांनी. आता बघच मी माझ्या बापाच्या नावावर काय काय करतो ते. अर्जुन, काय झालं? केवढं तर चकलायस तू? अर्जुन, माझे वयन पेन दे. काय झालंय? केवढं तर चकलायस तू? अगं मला वाटलं मी भूत बघितलं, पण नंतर कळलं भूत एवढं भारी दिसतच नाही. मग कळलं तू आहेस. नियती ठीक आहे, टाक. अजून काही राहिलं नाही ना? सगळं घेतलंयस ना? ब्रश, पेस्ट, आंघोळीचं साबण सगळं? आता तूच दिलं की सगळं अप्पे. पण काही राहिलं तर? अगं अप्पे मी साताऱ्याला चाललोय, जंगलात नाही चाललो. काय लागलं तर घेईन. अर्जुन, तरी काही विसरलं तर उगाच? हा एक गोष्ट विसरली आणि ती अख्ख्या जगात कुठंच नाही मिळणार. काय राहिलंय? सगळं तर काढून ठेवलं होती इथं. अर्जुन, काय करतोस? कोणतरी बघल. सोड. बघू दे ना मग. माझ्या बायकोलाच मिठी मारतोय ना मी. सरक, सोड मला. असं नाही, आधी मग सोडणार. अर्जुन, सोड म्हणलं ना. हा सोडणार की. चला आवरूया. अप्पे तर मस्त अभ्यास करायचा. बाकी कसला विचार करायचा नाही. मिशन 19 मार्च. मिशन 19 मार्च.